राज्यामध्ये घटक जिल्हा आहे, बरोबर आहे ना। आज घटक जिल्हा आहे, परंतु यामध्ये काम करत असताना 60-40चा रेशो मेंटेन करणे कुशलता ही आपली जबाबदारी आहे। म्हणजे आपण त्याचे प्रमुख आहात शिवसाहेब। आमदार साहेबांनी सांगितलं की कुशल आणि अकुशल अगदी मुद्दा बरोबर आहे की बऱ्याचशा ठिकाणी फक्त कुशलचे पेमेंट व्हावं, त्यामुळे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते। काय सांगाल व्ही रामजी योजनेचा व्हिडिओ उद्घाटन झालेला या ठिकाणी काय सांगाल? आज संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा सावरी गावातून आम्ही सर्व लोकांनी मिळून विकसित भारत जी रामजी ही जी नवीन रोजगार हमीची योजना आहे त्याचा शुभारंभ केला आहे। या योजनेमध्ये अनेक नवीन कामे समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की पूर्वी आपण 100 दिवसाचा रोजगार देत होतो, आता या योजनेमध्ये 125 दिवसाचा रोजगार देणार आहोत। एवढंच नाही, जेव्हा शेतीचा वेळ असेल त्यावेळेस माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना अधिकार असतील असे वर्षातून 60 दिवस ते काम त्यांना थांबवता येतील आणि त्या काळामध्ये कामगारांना, मजुरांना म्हणजे शेतीचाही त्यांना रोजगार मिळेल आणि बाकी 125 दिवसाचा रोजगार मिळेल। आणि अशा प्रकारे आणि मजुरीचे दरसुद्धा 10% वाढवण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारे मजुरांचा फायदा होणार आहे। त्याचप्रमाणे यामध्ये गावामध्ये जसे मोदींचे स्वप्न आहे विकसित भारत करण्याचे, त्याप्रमाणे विकसित गाव निर्माण करण्याकरता आपल्याला या विकसित भारत जी रामजीमध्ये आराखडा तयार करायचा आहे आणि त्या आराखड्याच्या माध्यमातून गावातील जेवढ्याही मालमत्ता असतील त्यांची दुरुस्ती असेल, त्यांचे निर्माण असेल, हे सर्व काही आपल्याला करता येणार आहे। आणि एवढंच नाही, या रोजगाराच्या माध्यमातून आपली आजीविका चालावी, उदरनिर्वाह व्हावा याकरतासुद्धा अनेक लोकांना रोजगाराच्या संधी मिळतील। अशा प्रकारचे म्हणजे गावामध्ये मालमत्ता निर्माण करण्याचे कामं मोठ्या प्रमाणामध्ये या विकसित भारत जी रामजी योजनेच्या माध्यमातून होतील आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं एक नवीन भारत निर्माण करण्याकरता ही योजना येणाऱ्या काळामध्ये मीलच्या पत्थर ठरेल असा पूर्ण विश्वास व्यक्त करतो। आणि आज या ज्या योजनेचा शुभारंभ झाला या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो आणि या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व लोकांना रोजगार मिळावा, गावांचा विकास व्हावा आणि या विकासाच्या माध्यमातून सुद्धा गावामध्ये चांगली मालमत्ता निर्माण व्हावी हीच अपेक्षा बाळगतो। धन्यवाद।